माझ्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. विजन मनी मंत्राचे अमित सर समोर आहेत, जरा विचारून घेतो. अमित सर, हा सर. माझे वडील आता रिटायर्ड झाले. बरोबर. आता माणूस घरात रिटायर्ड झाले की थोडेसे पैसे घरात येतात की त्याचं मी काय करू, जरा मला सांगा बरं प्लीज. सध्या रिटायर्ड लोकांसाठी आम्ही गिल्ट फंड हा सर्वोत्तम पर्याय आहे असं सुचवतो. गिल्ट फंड? येस. म्हणजे मनामध्ये येतो तो गिल्ट नाही ना? नाही तो नाही. गिल्ट फंड मध्ये गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्टमेंट होतो, त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित असतं. मिळणारा रिटर्न हा एफडी पेक्षा 2-3% जास्त मिळेल आणि कुठलेही लॉक इन नसल्यामुळं ते पैसे कधी हवेत तेही विड्रॉ सुद्धा करता येतात. म्हणजे वडिलांच्या रिटायरमेंटचे आलेले सगळे पैसे गिल्ट फंड मध्ये गुंतवायचं आणि निश्चिंत व्हायचं. बरोबर? परफेक्ट. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक मिनिट, वडिलांचे आलेले पैसे गुंतवले, मुलांचं काय? त्यांच्या भविष्याचा विचार मला आपण केला पाहिजे ना. सर माझ्या मुलाला मला 2-2 वर्षांचं त्यासाठी काय करू शकतो? लहान मुलांसाठी चिल्ड्रन फंड मध्ये आपण आतापासूनच SIP करायला पाहिजे, जेणेकरून ते 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी खूप चांगला कॉर्पस तयार होतो. परफेक्ट. म्हणजे वडिलांसाठी गिल्ट फंड आणि मुलांसाठी चिल्ड्रन्स फंड. वडील झाले, मुलं झाले, आय एम सेफ. बाय. माझं राहिलं ना, मी काय करू? हो सर, आपण ऑलरेडी तुमची SIP सुरू केलेली आहे आणि त्याला रिटर्न सुद्धा खूपच चांगले आहे. तुम्ही पाहिले नाहीत का? तुम्ही माझं तेवढं हुशारी आणि ते कळतच नाही. ते सगळं तुमच्यावरती सोपं. मी आता माझ्या वडिलांचं झालं, मुलांचं झालं आणि माझंही झालं. म्हणजे बघा, मागची पिढी, पुढची पिढी आणि ही पिढी, तीनही पिढ्यांच्या पैशांची चिंता विजन मनी मंत्राकडे सोपवली. काय आहे, आयुष्यभर आपण खूप कष्ट करून पैसे कमवतो, पण नंतर पैसे कमवले जातात पैशाने पैसाच मिळतो. बरोबर? आणि ही सगळी चिंता सोपवा विजन मनी मंत्रावरती आणि तुम्ही कमवलेल्या पैशांची एका पैशाची चिंता तुम्ही करू नका. आजच भेट द्या विजन मनी मंत्रा. शाह सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. परत भेटूया. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully.